नमस्कार विद्यार्थी मित्रो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आपण BA भाग 2 भूगोलशास्त्र सेमेस्टर 3 मृदा भूगोलशास्त्र पेपर क्रमांक 3 मधील पहिल्या प्रकरणामधील विविध घटकांचा अभ्यास करत आहोत। आतापर्यंत आपण मृदा भूगोलशास्त्राची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, मृदा भूगोलशास्त्र आणि मृदाशास्त्र यांच्या सहसंबंधाविषयी माहिती घेतलेली आहे। आज आपण आणखीन एका नवीन घटकाविषयी माहिती घेऊ। आजचा घटक आहे मृदा भूगोलशास्त्राचे महत्त्व। पृथ्वीवरील हवामान व भूपृष्ठ रचना यांचा प्रभाव हा मृदेच्या निर्मितीवर, रचनेवर होतो। मृदा पिके, अन्नधान्य, वनस्पती यांचे पोषण करते। मृदेतील अनेक रासायनिक व जैविक घटक मृदेची सुपीकता वाढवण्यास मदत करतात। मृदेत विविध प्रकारची खनिजे सामावलेली असतात। सर्वच सजीवांचा जीवांचा आधार म्हणून पृथ्वीवरील माती किंवा जमीन, पाणी व हवामान या तिन्ही घटकांचा सर्वात जास्त महत्त्व आहे। सर्व सजीवांच्या जीवांचा विकास, उदाहरणार्थ कीटक, सूक्ष्म जीवाणू, पक्षी, प्राणी, सर्व प्रकारचे जलचर, भूचर, मानव इत्यादी या मृदायुक्त भूमीवर घडून येतो। मृदा पाणी धरून ठेवते। जमिनीला प्राप्त झालेला ओलावा व त्यात जैव वनस्पती, पिके यांची बीज वाढीसाठी सामावलेले घटक आहेत। जमिनीवरील हे चित्र आपणाला दिसते। कोठे दाट जंगले तर कोठे गवताळ क्षेत्र, कोठे शेती तर कोठे वाळवंट, कोठे खडकाळ भाग तर कोठे ओसाड भाग अशी रूपे पृथ्वीवर दिसतात। जगात जास्तीत जास्त मानवी वसाहती तर दाट लोकसंख्येचे भाग हे अनुकूल हवामान व सुपीक मृदेच्या क्षेत्रात आढळतात। या मृदेवर मानव आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करून घेतो। जमीन, वनस्पती, शेती संपूर्ण उद्योगधंद्यांना कच्चा माल उपलब्ध करून देते। नद्यांच्या खोऱ्यात सिंधू संस्कृतीचा उगम व विकास हा पाणी, हवामान व मृदा यांच्या अनुकूल प्रभावामुळेच घडून आला। पर्वत उतारीवरील मृदा थर हा पातळ असतो, तर सखल भागात मृदेचा थर रुंद व खोल असतो। म्हणून डोंगर उतारावरील जमीन या वनस्पतीच्या वाढीला पोषक असतात, तर सखल भागातील जमीन या कृषी विकासाला पोषक असतात। नद्यांचे त्रिभुज प्रदेश, समशीतोष्ण कटिबंध, गवताळ प्रदेश हे कृषी विकासाला उपयुक्त ठरले आहेत। जेव्हा आपण मृदा भूगोलशास्त्राचा महत्त्व याविषयी माहिती घेतो, तेव्हा या मृदा भूगोलशास्त्राचा इतर विज्ञानशास्त्राशी काय संबंध आहे हेही पाहणं गरजेचं आहे। इतर विज्ञानशास्त्राशी मृदाशास्त्राचा संबंध पाहत असताना मृदेत पाणी, जीवाणू या मृदेचा छिद्रातून मृदा कोणात किंवा कणात असलेल्या पोकळीतून कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असलेले वायू सामावलेले असतात। याशिवाय मृदेत ऑक्सिजन, नायट्रोजन वायू ही सामावलेली असते। रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, मृदा सूक्ष्मजीवशास्त्र, पेडॉलॉजी इत्यादी विज्ञानाशी मृदाशास्त्राचा घनिष्ठ संबंध आहे। याचे यापूर्वीही आपण विश्लेषण केलेले आहे। म्हणजे मृदाशास्त्रामध्ये इतर विज्ञानशास्त्राचाही अभ्यास होत असताना किंवा त्यातील घटकांचा अभ्यास होत असतानाही आपणाला
पाहायला मिळते. यानंतर मृदेच्या गुणवत्तेवर अभ्यास व शेतीचे उत्पादन वाढले, हेही आपल्याला मृदा भूगोलशास्त्राचं महत्त्व सांगता येतं. इसवी सन 2004 मध्ये शास्त्रज्ञांनी संयुक्त संस्थानात मृदेच्या गुणवत्तेवर अभ्यास केला व मृदेचे आरोग्य, प्रदेशाचा दर्जा या दृष्टीने काही शास्त्रीय तत्व शोधण्यात आली. हरित क्रांतीचे जनक श्री नॉर्मन बोरलॉग यांच्या मतानुसार जैवतंत्रज्ञानाचे हे मुद्दे ज्या माध्यमातून शेतीचे प्रश्न सोडवण्यास मदत करू शकेल. नॉर्मन बोरलॉग यांनी 1970 मध्ये नोबेल पुरस्कार मिळवला. 1960 मध्ये हरित क्रांतीने संपूर्ण पृथ्वीवरील कृषी क्षेत्रातील उत्पादनात क्रांतिकारक बदल घडवून आणले. उत्पादन वाढल्याने अन्नाचा प्रश्न सुटला, जगातील लोकसंख्येला दिलासा मिळाला. भारतातही हरित क्रांतीने अनुकूल परिवर्तन केले. गव्हाच्या पारंपरिक बियाणेपेक्षा आधुनिक बियाणांचा वापर मेक्सिकोच्या वायव्य भागात करण्यात आला. आशिया खंडात या तंत्रामुळे तांदळाचे क्षेत्र वाढले. अन्नाचा प्रश्न सुटला, पण हरित क्रांतीच्या आधुनिक हायब्रिड बियाणांमुळे पिकांचा दर्जा व सकसपणा घटला. मृदा नापीक होत गेली. नैसर्गिक जैविक खतांपेक्षा रासायनिक खतांमुळे उदाहरणार्थ प्रदूषित व अनुत्पादित मृदा निर्माण झाली आहे. तर अशा पद्धतीने मृदा भूगोलशास्त्रातून मृदेच्या गुणवत्तेचा अभ्यास होतो आहे. तसेच शेतीचे उत्पादन कसे वाढवता येईल याविषयीही प्रयत्न सुरू आहेत. यानंतर आणखीन महत्त्व सांगायचे झाले तर मृदेचे वितरण व सर्वेक्षण या शास्त्राच्या अभ्यासातून होत असताना दिसते. सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मृदा सर्वेक्षण करण्यात येत आहे व त्यातून मृदेच्या आरोग्याचे, प्रदेशाची उत्पादन क्षमता वाढवण्याचे व मृदा अधिक सुपीक बनवण्याचे उपाय योजले जात आहे. पाणी व मृदा यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वांचे लक्ष गेले आहे. मृदेचे वितरण व प्रकार स्पष्ट करणारे नकाशे प्रसिद्ध होत आहेत. त्याच्या भागातील मृदेची सुपीकता टिकवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. मृदा व जल नियोजन आता यांना खूप महत्त्व आले आहे. उत्पादनापेक्षा गुणवत्ता मृदेची असते हे लोकांचे समजत आहे. तर या पद्धतीने आपणाला असेही म्हणता येते की मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासातून मृदेचे वितरण व सर्वेक्षणाला वाढ झालेली आहे व त्यातून मृदेचा विकास होत आहे. यानंतर मृदेचा महत्त्व सांगत असताना मृदा प्रदूषणात घट होते आहे. मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासातून मृदा प्रदूषणात घट कशी करता येईल याबद्दल देखील उपाययोजना होत आहे. हवा, पाणी व मृदा यांच्यामुळे पृथ्वीवर अनेक परिसंस्था निर्माण झाले आहे. प्रत्येक परिसंस्थेचे स्वरूप भिन्न प्रकारचे आढळून येत आहे. पर्यावरणातील परिसंस्थेतील मृदा हा मोलाचा घटक आहे. प्रदूषित होऊ शकतो. आपण रासायनिक खते वापरून तसेच औद्योगिक उत्पादनातून रासायनिक प्रदूषण इत्यादी घटकांमुळे यांच्या मिश्रणातून मृदा अधिकच नापीक बनत असते. तर या आधुनिक जगामध्ये मृदा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु मृदा भूगोलशास्त्रातून मृदा प्रदूषणामध्ये कशी घट करता येऊ शकते किंवा मृदा प्रदूषण कसे थांबवता येऊ शकते याबद्दलची उपाययोजना आपल्याला पाहता येतात. यानंतर पुराणवस्तू संशोधन. पुराणवस्तू संशोधनासाठी प्राचीन काळी संस्कृतीच्या अभ्यासासाठी क्षेत्राचा अभ्यास केला जातो.
त्यातून प्राचीन संस्कृतीतील घरे इत्यादींचे उत्खननातून अवशेष मिळते. प्राचीन कृषिकला, वास्तुकौशल्य, प्राणी, मानव, विविध वस्तूंचे इत्यादींचे अवशेष मातीच्या पोटातून उत्खननाद्वारे मिळते. हे संशोधन प्राचीन मानवी संस्कृतीचे स्वरूप स्पष्ट करणारे असते. उत्खननातून मृदेच्या रचनेतून प्राचीन हवामान, भूरचना, लोकांचे राहणीमान कसे होते हे समजून येते. तत्कालीन अन्न, वस्त्र, निवारा यांचे स्वरूप स्पष्ट होते. म्हणून सॉइल इज द फ्युचर ऑफ आर्कोलॉजी अँड हिस्ट्री ऑफ आर्कोलॉजी असंही आपल्याला म्हणता येते. यानंतर मृदेचं महत्त्व सांगत असताना मृदा भूगोलशास्त्राचा प्रकल्प उभारणीमध्ये देखील महत्त्व सांगता येते. मृदेच्या रचनेवरून अनेक प्रकल्प उभारणीवर परिणाम होतो. मृदेच्या क्षेत्रावर धरणे उभारणे धोक्याचे असते, कारण जास्त पावसाने मृदेची धूप होऊन धरणाच्या भिंती कोसळू शकतात. मृदेतून खडकापासून सिमेंट खाली, दगड, मातीच्या विटा इत्यादी बनवण्यासाठी लाभ होतो. इमारतीच्या उभारणीस त्याचा उपयोग होतो. म्हणजेच मृदे रचनेचा उपयोग यावरून मानवनिर्मित सांस्कृतिक घटकांची, उदाहरणार्थ इमारती, मंदिरे, प्रकल्प इत्यादींच्या उभारणीसाठी केले जाऊ शकते. तर मृदेचा उपयोग हे बांधकामासाठी, म्हणजेच विविध प्रकारची धरणी किंवा प्रकल्प उभारणीसाठी, मानवी वस्त्या किंवा धार्मिक स्थळे इत्यादींची उभारणीसाठी मृदेचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आणि हा अभ्यास आपणाला मृदा भूगोलशास्त्रातून स्पष्ट होतो. प्रकल्प उभारणीसाठी कोणत्या प्रकारची मृदा आवश्यक आहे, कोणते प्रदेश हे आवश्यक आहेत, हे मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासातून आपणाला समजते. यानंतर अन्न उत्पादनासाठी उपयुक्त प्राथमिक मूलभूत घटक म्हणून मृदा भूगोलशास्त्राचा उपयोग होतो. सॉइल इज द प्रायमरी रिसोर्स फॉर फूड प्रोडक्शन. दरडोई किती अन्नधान्य निर्माण केले जाते याचे मोजमाप करून वर्तमान क्षमता समजते. मृदा व लोकसंख्या यांचे प्रमाण मोजले जाते. दर हेक्टरी उत्पादन अभ्यासून मृदेची उत्पादन क्षमता कशी आहे हे समजते. उत्पादनाची मागणी व उत्पादनाची क्षमता यांची तुलना देखील करता येते. अन्नधान्य कोठे अपुरे पडतात ते समजते. गुरांची जोपासना ही मृदेतून उगवणाऱ्या चारा, गवत, मका इत्यादी चाऱ्यांच्या प्रमाणावर ठरते. तर अशा पद्धतीने मृदा भूगोलशास्त्राचे अभ्यासातून अन्न उत्पादनासाठी देखील नियोजन करता येते. यानंतर पुढील महत्त्व आपल्याला सांगता येते. मृदेचा संरक्षणासाठी उपयोग होतो. जमिनीवर, मातीवर मानवी इतिहासातील घटना घडतात. गेल्या 20 वर्षात सर्वत्र मृदेच्या संरक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक चर्चासत्रे घेतली जात आहेत. यात संयुक्त संस्थानातील फिलाडेल्फियामधील 18वी जागतिक परिषद महत्त्वाची आहे. त्यानुसार भविष्यात भूगोलशास्त्राला, म्हणजेच मृदा भूगोलशास्त्राला उज्ज्वल दिशा प्राप्त होईल असे म्हटले गेले आहे. म्हणजेच मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासातून मृदेचे संरक्षण कसे करता येईल, मृदेची धूप कशी थांबवता येईल याविषयी देखील माहिती मिळत असते. यानंतर पुढील उपयोग आहे मृदा भूगोलशास्त्रातून शेतीशास्त्राचा सखोल अभ्यास करता येतो.
मानवी संस्कृतीचा विकास नद्यांच्या काठी घडून आला. अलीकडे अनेक कृषी विद्यापीठ शेतीचा मूलाधार असलेला शास्त्राचा अभ्यास सखोलपणे करत आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात संयुक्त संस्थाने व जगाच्या अनेक भागात अन्न सुरक्षिततेसाठी महत्त्व दिले गेले. आजही आरोग्यदायी सकस अन्न प्राप्त करण्यासाठी मृदेचे संरक्षण करण्यासाठी विविध उत्पादन उपयोग केले जातात. विशेषतः औद्योगिक देशांमध्ये पुरेसे अन्नधान्य निर्माण करण्यावर भर दिला जातो आहे व शेतकऱ्यांना अनेक सुविधा व सवलती पुरवण्यात येत आहेत. विकसनशील देशात तर शेती क्षेत्रात फारशी काळजी न घेतल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यात केलेल्या संशोधनातून मृदेचे प्रदूषण, अन्नधान्य उत्पादनात कमतरता यांची अत्यंत भीतीदायक रूपे समोर येत आहेत. शेती व संशोधनाकडे दुर्लक्ष केले जात आहेत. शास्त्राच्या अभ्यासातही आधुनिकतेवर व नवीन संशोधनावर तितकासा भर दिला जाताना दिसत नाही. पर्यावरणशास्त्रात यावर संशोधन केले गेले. अभ्यासाचे प्रमाण बंद होत असताना दिसत आहे. केवळ उत्पादनात वाढ करण्यासाठी कृषी क्षेत्रात यावर संशोधन केले गेले. जलचक्र, पोषक द्रव्य चक्र यांच्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार मृदा भूगोलशास्त्रातून, पर्यावरणशास्त्रातून केला गेला. वनस्पतीचे विपणन प्रमाण घटल्याने अनेक भागात आढळून आले आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणजे मृदेच्या उत्पादनावर विपरीत परिणाम घडून आला आहे. जगात अनेक देशांमध्ये मृदेचे महत्त्व सर्वत्र स्पष्ट केले गेले आहे, पण निसर्ग संपत्ती म्हणून उद्याची काळजी घेण्याकडे ही दुर्लक्ष केले जात आहे. शास्त्रीय अभ्यास न करता केवळ राजकीय दृष्ट्या प्रादेशिक विकासावर भर दिला जात आहे. तर आपल्याला असेही दिसते की मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासातून शेतीशास्त्राचा अभ्यास सखोल करता येतो. त्यामुळे मृदा भूगोलशास्त्रास महत्त्व आहे. यानंतर सजीवांचे अस्तित्व टिकवण्यासाठी देखील मृदा भूगोलशास्त्राचा अभ्यास हा महत्त्वाचा ठरतो आहे. ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमानवाढीमुळे जगात वाळवंटीकरण होत आहे. वाळवंटात विस्तार होत आहे. हे जेव्हा तज्ज्ञांना समजून आले तेव्हा शास्त्रज्ञांना मृदेतील कार्बन चक्राचे महत्त्व कळले व वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी मृदेतील कार्बन चक्राचा अभ्यासाला महत्त्व आलं आहे. मृदेतील जैव इंधनाचे संशोधन केले जात आहे. रसायनशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र यांच्यामार्फत जैवविविधतेच्या संशोधनावर प्रकाश टाकण्यात येत आहे. मृदा, पाणी व वनस्पती यांच्या संयुक्त प्रक्रियेतून परिसंस्थेचा विकास झाला आहे. मृदा व पाणी संरक्षणाचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. अनेक भागात वनस्पतीचे व पाण्याचे प्रमाण घटत चालले आहे. मृदेचे अवमूल्यन होत आहे असे स्पष्ट झाले आहे. होणाऱ्या जागतिक बदलाची व हवामानाच्या बदलाची जाणीव झाली आहे. जैवविविधता टिकवणे आवश्यक असल्यामुळे हे सर्व जगाच्या लक्षात आले आहे. त्या दृष्टीने मृदाशास्त्राच्या अभ्यासात परिवर्तन घडून आले आहे. सजीवांच्या अस्तित्वासाठी पृथ्वीवरील परिसंस्था पर्यावरण टिकवण्यासाठी आवश्यक बनले आहे व त्या दृष्टीने मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासात परिवर्तन घडून येत आहे. जगात वाढत्या शहरीकरणातून प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः वाढती लोकसंख्या हीच मुख्य अनेक नैसर्गिक घटकांचा अमर्याद वापर करू लागली आहे. पाण्याचे, वनस्पतीचे पोषण कमी झाले आहे. प्रदूषण
व सर्व घटकांचे साधन संपत्तीचे संरक्षण व संधारण केले पाहिजे. त्याचा विकासावर भर दिला पाहिजे. लोकसंख्या, नगरीकरण, मानवी संस्कृतीचा विकास होणे अशक्य आहे जोपर्यंत आपण मृदेचे संवर्धन करत नाही. मृदेचे संरक्षण करण्यास वनस्पती वाढवणे गरजेचे आहे. मृदा वनस्पती निर्माण करते. मृदा समस्या हे समजून घेतले पाहिजे. बी पेरल्यास त्यापासून सुमारे 3000 किलोग्रॅम मका मिळतो. भूपृष्ठावर मूळ खडकावर भौतिक व रासायनिक क्रिया अखंडपणे घडतात आणि पदार्थाचे विखंडन होते. सूक्ष्मजीव, पालापाचोळा, वनस्पतीची मुळे, जंगले इत्यादी आतून व कार्बनीकरण आतून खडकांचे विघटन कार्य करतात. त्यातून मृदेच्या निराळ्या थरांची निर्मिती होते. अचेतन खडकापासून सचेतन क्रियाशील मृदा निर्माण होते. 30 सेंटीमीटर मृदेचा थर तयार होण्यास सुमारे 6000 वर्षे लागतात. त्यावरून सुद्धा मृदा निर्मितीतील खूप कालावधी आपणाला लागते हे लक्षात येते. हीच मृदा प्रदूषित करणे सोपे असते, पण मृदा उत्पादकता वाढवणे तितके सोपे नसते. त्याचबरोबर मृदा निर्मितीस बराच काळ लागतो, हेही आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. तर मृदा भूगोलशास्त्रातून सजीवांच्या अस्तित्वासाठी किंवा सजीवांचं अस्तित्व कसं टिकवता येईल आपणाला हेही लक्षात येतं. त्यामुळे या विविध कारणांमुळे मृदा भूगोलशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. मृदा भूगोलशास्त्राचा अभ्यास हे का महत्त्वाचा आहे, तर या विषयाचा संबंध इतर विज्ञानशास्त्राशी आहे. तसेच या मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासातून मृदेच्या गुणवत्तेचा अभ्यास करता येतो. तसेच शेतीचे उत्पादन कसे वाढवता येईल याबद्दल ही माहिती मिळते. त्यानंतर मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासातून मृदेचे वितरण तसेच नवनवीन सर्वेक्षण कसे करता येईल हेही लक्षात येते. त्यानंतर मृदा भूगोलशास्त्राच्या अभ्यासातून मृदा प्रदूषणात घट करता येते. तसेच या विषयाच्या अभ्यासातून पुराणवस्तूचा संशोधन व त्याबद्दलची माहिती उपलब्ध होत असते. प्रकल्प उभारणीसाठी देखील मृदा भूगोलशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. अन्न उत्पादनासाठी मृदा भूगोलशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. मृदेचं संरक्षण करण्यासाठी, मृदेची धूप थांबवण्यासाठी मृदा भूगोलशास्त्राचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे. शेतीशास्त्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी देखील मृदा भूगोलशास्त्र हे महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, या पृथ्वीवरील सजीवांचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी देखील मृदा भूगोलशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो आहे. तर विद्यार्थी मित्रहो, अशा पद्धतीने आज आपण मृदा भूगोलशास्त्राचे महत्त्व पाहिले आहे. तर इथं आपलं मृदा भूगोलशास्त्राचा परिचय हे जे पहिलं प्रकरण आहे हे समाप्त होत आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मृदा भूगोलशास्त्राचा हा जो पेपर आहे यामधील दुसऱ्या प्रकरणाविषयी चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.